नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा व्हिडिओ आहे ज्या महिलांचं वय आता 65 झालेलं आहे किंवा अगोदर 65 होतं आणि आता इथून पुढे 65 होणार आहे. म्हणजेच काय, ज्या महिलांचं वय 65 होतं त्यांचे फॉर्म अपात्र झाले. आता ज्या महिलांचं वय 65 आहे त्यांचे येणाऱ्या काळामध्ये फॉर्म अपात्र होतील. म्हणजे तुमचा लाभ बंद होणार आहे. म्हणजे लाभ अगोदर बंद झाला आणि आता पुढे सुद्धा बंद होणार आहे. आता ज्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे त्यांची संख्या किती आहे, त्यांना परत लाभ मिळणार का, या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तुमच्या बऱ्याच कमेंट येत होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या विषयावर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला बरं का. आज व्हिडिओ शेअर करायचा माझं कारण हे आहे की आता आपल्याला आकडा समजलाय की अशा किती महिला आहेत ज्यांचे फॉर्म अपात्र झाले, त्यांचं वय 65 होतं किंवा 65 पेक्षा जास्त होतं म्हणून तुमचा लाभ बंद झालेला आहे. बरोबर. आता खरं सांगितलं तर हे खरं बघायला गेलं तर ऑलरेडी हे निकषामध्ये होतच बरं का. अगोदरच हे निकषामध्ये होतं आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे ही योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 ही वयाची जी अट आहे ती सरकारने ठेवलेली आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे आता, की बऱ्याच महिला मला सध्या कमेंट करत आहेत मी हा विषय का घेतला. तर बघा, या अगोदर पण मी तुम्हाला ही माहिती देत होते आणि याच्या अगोदर मी हा मुद्दा घेतला नव्हता. मी हा विषय आत्ताच का घेतला की वयाची अट कमी करावी. तर तुमच्याचकडनं मला माहिती मिळत आहे, ताई मला मूल नाही, बाळ नाही, मी एकटीच राहते, मला ह्या 1500 रुपयाची खूप गरज आहे, मला अगोदर मिळत होते पण आता बंद झाले. ताई औषधं आणायची असतील तरी पैसे नसतात, काही एखादी वस्तू आणायची असेल, काही घ्यायचं असेल तरी पैसे नसतात. या 1500 रुपयाच्या आधाराची मला खूप गरज आहे आणि या 1500 रुपयाचं मला 1500 रुपयांनी मला खूप मदत होत होती. पण आता माझं वय 65 झालेलं आहे किंवा 65 पेक्षा जास्त आहे म्हणून माझा लाभ थांबला, माझा लाभ बंद झाला. सरकारला सांगा की या योजनेच्या अंतर्गत वयाची अट कमी करा. कारण बघा, 60-65 वय झाल्यानंतर खरं मेडिकलचा प्रॉब्लेम आहे, हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे, औषधं आणायची आहेत, काही अजून काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर पैशाची आवश्यकता असते आणि अशा वेळेस आपण कुणाला पैसे मागितले तर ते पैसे आम्हाला मिळत नाहीत, ताई खूप गरज आहे. तर या संदर्भातच या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. आणि खास करून मला एक ताई तर मला सारखंच कमेंट करतात की तुमच्याशी बोलायचंय ताई, तुमच्याशी बोलायचंय ताई, मला कोणच नाही, माझा लाभ चालू करायला सांगा म्हणून. तर म्हणून मी हा मुद्दा जो आहे तो घेतलेला आहे. आपल्या सगळ्या सोशल मीडियाला अशा भरपूर कमेंट आहेत. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत मला बरेच मेसेज आहेत आणि मला बऱ्याच महिला कॉल करतायत ज्यांच्याकडे माझा नंबर आहे, त्या सुद्धा की ताई सांगा ना वयाची अट कमी करायला. बघा, आपण सगळ्यात अटी शर्ती या योजनेमधून बाहेर काढू शकत नाही, पण नक्कीच मी तुमच्या या 2-3 मुद्द्यावर जो आहे तो प्रश्न मांडायचा प्रयत्न करते. एक म्हणजे ज्यांची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ काल शेअर केला आणि दुसरा मुद्दा वयाची अट आणि तिसरा मुद्दा जो आहे तो ITR. तर या संदर्भामध्ये सविस्तर अजून एक व्हिडिओ येणार आहे, तो सरकारच्या विनंतीसाठी असेल तर तो सुद्धा व्हिडिओ जरूर पहा. आता या व्हिडिओमध्ये सरकारला विनंती करत आहे, जेवढीही माहिती मी तुम्हाला आता दिली ही सगळी माहिती मला त्या महिलांकडून मिळत आहे की त्यांचा लाभ जो आहे तो वयाच्या अटीमुळे थांबलेला आहे. मला असं वाटतंय की सरकारने या गोष्टीचा थोडासा विचार करावा. मंत्रिमंडळामध्ये त्यांचा जो काही निर्णय होईल त्याच्यावर पण थोडासा विचार करावा आणि नक्कीच विचार विनिमय करून नंतर मला असं वाटतं ही वयाची अट जी आहे ती योजनेच्या अंतर्गत सरकारने जे आहे ते काढून टाकावी. वयाची अट कुठलीही ठेवू नये. म्हणजे तुम्ही 21 वय ठेवलंय ना, फॉर्म भरण्यासाठी 21 वर्ष पूर्ण पाहिजे, ठीक आहे, तिथं मी सहमत आहे तुमच्याशी. पण वयोमर्यादा जी 21 ते 65 ठेवली आहे ना, तर 65 ची वयोमर्यादा तुम्ही काढा. 21 ची वयोमर्यादा जी आहे ते तुम्ही तशीच ठेवा, तिथे आम्हाला प्रॉब्लेम नाही. 65 वय झाल्यानंतर जो लाभ बंद होतोय ना, तेवढी एकच अट काढा अशी आमची असं आमचं म्हणणं आहे आणि अशी आमची मागणी आणि अशीच आमची विनंती आहे सरकारला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. कारण ज्या महिला 65 किंवा 60 वर्षाच्या होत आहेत त्यांना खरं गरज आहे या 1500 रुपयाची. तर सरकारने नक्कीच या गोष्टीचा एकदा विचार करावा आणि तुमचाही लाभ याच कारणामुळे थांबलाय का नक्कीच मला कमेंट करून जरूर सांगा. बाकी सगळ्या तुमच्या विषयावर मी मुद्दे व्हिडिओ शेअर करते. तुमच्या बऱ्याच कमेंट येत आहेत की ताई तुम्ही खूप चांगलं काम करताय, तुम्ही जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करताय किंवा तुम्ही गोरगरीब गरजू महिलांसाठी लढा द्यायचं काम करताय. तर नक्कीच या योजनेवर पहिल्या दिवसापासून काम करत आहे आणि तुम्ही बघितलं असेल की मी अगोदर माहिती तुम्हाला देते आणि योजनेच्या अंतर्गत नंतर अपडेट सरकारकडून येते किंवा अजून कुठून तरी अपडेट येते. पण आतापर्यंत असं झालेलं आहे की जेव्हा जेव्हा मी तुम्हाला माहिती देते तेव्हा तेव्हा
तशीच माहिती सेम येत असते. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत पहिल्या दिवसापासून खात्रीशीर मार्गदर्शन करणारं मनीषा धुमाळ ऑफिशियल हे युट्यूब चॅनल महाराष्ट्रातलं एकमेव आहे. त्याचबरोबर आपले सगळे सोशल मीडिया सुद्धा या संदर्भामध्ये तुम्हाला खात्रीशीर माहिती देतात. उद्देश एकच आहे, माझ्या पात्र लाभार्थी गोर गरीब गरजू निराधार सिंगल महिलांना, एकल महिलांना, सगळ्याच महिलांना ज्या निराधार आहेत त्यांना सगळ्यांना या योजनेची ज्यांना ज्यांना गरज आहे, ज्या खरंच योजनेच्या निकषामध्ये बसतायत आणि ज्या पात्र आहेत त्या प्रत्येक महिलेला या योजनेचे 1500 रुपये जे आहेत ते मिळालेच पाहिजेत. आपला हाच एक पहिल्यापासूनचा प्रामाणिक उद्देश आहे आणि निरंतर आपला हा उद्देश नक्कीच राहणार आहे. बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना लाभ मिळत नव्हता, पण आपल्या मार्गदर्शनाच्या नंतर त्या महिलांना लाभ मिळायला सुरू झालेला आहे. अर्थातच त्या निकषामध्ये बसल्या म्हणूनच लाभ मिळत असेल. अजून दुसरा मुद्दा सांगते की ज्या महिलांचे फॉर्म अपात्र झाले असतील त्या निकषामध्ये बसत नसतील म्हणून त्यांचा लाभ थांबलाय, पण काळजी करू नका. आपण प्रयत्न करत आहोत या योजनेच्या अंतर्गत की सरकारने सरळ 2 महिने ही योजना बंद करावी आणि परत एकदा सगळ्याच फॉर्मची पडताळणी करावी. अगदी काटेकोर पद्धतीने आपण अशी सरकारला विनंती लवकरच ट्विटवर करणार आहोत. तर बघूया आता ह्याच्यावर अजून काय अपडेट येते ते. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट जरूर करा. तुमच्या कमेंटमुळे मला खूप आधार मिळतो किंवा मलाही मार्गदर्शन मिळतं, मला प्रेरणा मिळते आणि उत्साही येतो या योजनेवर अजून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये किंवा चांगल्या प्रमाणामध्ये काम करण्यासाठी. तर त्यामुळे नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला लाभ थांबलाय पण इतर महिलांचाही लाभ थांबलाय, त्यामुळं या व्हिडिओला जरूर शेअर करा. बघा, शेअर करायला 1ही रुपया लागत नाही, लक्षात ठेवा. मी 2-2 वाजेपर्यंत रात्री व्हिडिओ जे आहेत ते एडिट करत असते. मी रात्री 2-2 वाजता झोपते जेव्हा जेव्हा मला ना माहिती द्यायची असते या योजनेच्या अंतर्गत. मला तहान भूक झोप काहीच येत नाही जेव्हा मला तुम्हाला माहिती द्यायची असते. त्यामुळे मी रात्री 2 वाजता झोपलीये आणि आज मला हे 2 व्हिडिओ शूट करायला लागले. असे मी 4 व्हिडिओ आज शूट केलेले आहेत ज्याची माहिती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळणारच आहे. पण आत्ताची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि नक्कीच तुमचा लाभ याच कारणामुळे थांबलाय का, वयाच्या अटीमुळे, नक्कीच मला कमेंट करा. तुमचं मत काय आहे ह्याच्यावर ते सुद्धा नक्कीच सांगा की सरकारने या योजनेच्या अंतर्गत वयाची अट काढली पाहिजे का. फक्त 65 बरं का, 21ची अट तीच राहू द्या, फक्त 65 वयाची अट सरकारने काढावी का. तुमचं मत काय आहे मला कमेंट करून जरूर सांगा. बाकी ही माहिती कशी वाटली ती सांगा. आणि सरकारला माझी नक्कीच या योजनेच्या अंतर्गत विनंती आहे हात जोडून या सगळ्या महिलांच्या वतीने ज्यांचे फॉर्म वयाच्या अटीमुळे अपात्र झाले, तर ही वयाची अट जी आहे ती सरकारने नक्कीच या योजनेमधून काढावी, जी 65 वर्षाची अट टाकलेली आहे सरकारने. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.